चानच प्रत्यय वर्तमान काळामध्ये किंवा वर्तमान काळ दाखवण्यासाठी वापरला जातो. जसा शत्रू हा प्रत्यय वर्तमान काळ दाखवण्यासाठीच वापरला जातो, तसा शानच हा प्रत्यय सुद्धा वर्तमान काळच आपल्याला दाखवतो. मग फरक काय आहे, तर काल परवा दिवशी आपण पाहिलं होतं की शानच प्रत्ययामध्ये जे धातू असतात, ते धातू जे आहेत ते कसे आहेत, आत्मनेपदी धातू आहेत. आणि शत्रू प्रत्यय हा परस्मैपदी धातूंना लागतो. आत्मनेपदी धातू असतात कशामध्ये, शानच प्रत्ययामध्ये. एवढाच फरक आहे. बर, मग या शानच प्रत्ययाचं मान असं शिल्लक राहतं. शानच, जसं शत्रू प्रत्यय आपण कसा बनवायचा ते पाहिलं, त्याच्यामध्ये न निघून जातो, ई निघून जाते, मग त राहतो आणि त्या शब्दाला आपण मग चालवतो. तसं या शानच प्रत्ययामध्ये काय होतं, मग ते आता नियम आहेत, एक दोन नियम आहेत. मग आधी आन होतं, मग त्या आनलाच म येऊन जातो. त्याच्यापेक्षा आपण काय म्हणतोय, थेट मान, म्हणजे शानच प्रत्ययाचा मान शिल्लक राहतो. शानच प्रत्ययाचा मान हा काय शब्द शिल्लक राहतो. अगदी सोपा, आता काय राहिलंच नाही याच्यामध्ये. बघा, उदाहरण जसं त्यांनी लिहिलंय, आपण सेव शब्द आपल्याला माहिती, सेव. मग त्या सेवला जर शानच प्रत्यय लागला, शानच, काय होईल मग, त्या शानचचं काय होतं, मान. मग सेव धन मान, सेव आणि मान काय झालं शब्द, सेव मान. मग हा शब्द पुल्लिंगामध्ये कसं चालेल सांगा. भगवान सारखंच. का बरं, भगवान वान शेवटी काय म्हणजे सेवमान मध्ये नाही. न नाही बघा. होय ना. हा. हा, मग तो होय. कसा चालेल, रामवत. हो, राम हस राम. हा, आणि स्त्रीलिंग असेल तर सेवमाना, कसा चालेल, सीता. तसं. आणि नपुंसकलिंग असेल तर सेवा मागणी. बरोबर, वनम सांग. त्यामध्ये वनम, सेवमानम. किती सोपं आहे. शानच प्रत्यय वर्तमान काळासाठी वापरला जातो, वर्तमान काळ बनवण्यासाठी, वर्तमानात क्रिया होते हे दाखवण्यासाठी. आणि त्याचा हे सगळे आत्मनेपदी धातूंना लागतात. आणि शानच, शानचं मान असं शिल्लक राहतं. मग सेवमान, देन तुम्हाला आता धातू फक्त आठवायचे जे आत्मनेपदातले पाहिजे. यजमान म्हणजे यजन करणारा, जसं गच्छन जाणारा, तसं यजमान यजन करणारा. ओके, मग तो रामासारखा चालेल. म्हणजे सेवमानः सेवमानौ सेवमानाः. स्त्रीलिंगामध्ये सेवमाना सेवमाने सेवमानः, सीता सीते सीतः. नपुंसकलिंगामध्ये सेवमानम सेवमाने सेवमानानि, वनम वने वनानी, यांच्यासारखा तो चालेल. एक एक उदाहरण आपण पाहूया. बघा, अ बालकः सेवमानः अस्ति. आता मला क्रिया ही वर्तमान काळात सांगायची, सध्या चालू आहे असं सांगा, किंवा एक सत्य तुम्ही सांगताय. बघा, बालकः सेवमानः आसीत्. आता सेवमानः, सेवमानः का झाला, कारण की बालकः पुल्लिंग आहे, एक वचन आहे, म्हणून सेवमानः, बालकः सेवमानः अस्ति, म्हणजे मुलगा काय आहे, सेवा करत आहे. बघा, बालकौ काय येणार आता, सेव सेवा मानव. सेवमानौ. रामः रामौ, रामौ सेवा मानव. स्तः.
बालकौ सेवमानौ स्तः. मुलगा स्तः. काय सेवा करत आहे. दोन मुलं. दोन बालका मुलं. सेव मानः आमः बरोबर सेवमः संती. अच्छा पट कसं होतं ते पठत. ते हम्म पठत जातोय पठंतो ना तो पठंतः. मी काय लिहिलंय. बालकाः चुकले जरा थांबा. सेवमानाः सन्ति. रामः रामौ रामाः. हम्म सेवमानः सेवमानौ सेवमानाः. आता स्त्रीलिंगाचा आपण लिहूया तीन याच्यामध्ये. कन्या. कन्या कशी आहे. कन्या सेवा करत आहे. हम्म देवमानः. सेवमाना असते. सेवमान दोन मुली सीता सीते. कन्या त्यांनी कन्ये सेवमाने स्तः. तः. आणि कन्याः सेवमानाः सन्ति. सन्. हो. सोप्पा. नपुंसकलिंगामध्ये मित्रम किंवा धनम. पैसा काय करतोय सेवा करत आहे. धनम सेवमानम अस्ति. पुढे धनम धने. धने आता बोलत नाही आपण असं एक धन दोन धन. मग आता हे वाक्य बनवायचे म्हणून धने सेवमाने सेवमाने स्तः. आणि धनम धने धनानी धनानि. धनानि सेवमानानि संधी संती. मग जसं आपण हे शत्रुप्रत्यय विशेषण म्हणून पण वापरलं होतं. हम्म बरोबर. कंटिन्युअस हम्म म्हणून पण वापरलो. आता हा सगळा युसेज काय आहे कंटिन्युअस वाला. जिथे जिथे अस्ति अस्ति तुम्हाला दिसते तो कुठला युसेज आहे कंटिन्युअस वाला. मग आपण एक पाहिला होता कंटिन्युअस शत्रुप्रत्ययाचा. अजून एक पाहिला होता विशेषणाचा विशेषणाचा. आणि अजून एक पाहिला होता एका वेळी दोन क्रिया किंवा असं दोन म्हटलं तर क्रिया चालेल. एक क्रिया दुसऱ्या क्रियेचं ज्ञान करून देते. त्या ठिकाणी पहिल्या क्रियेमध्ये शत्रू प्रत्यय होतो. थोडंसं कन्फ्युजिंग आहे पण ठीक आहे. चला. तसं याचे सुद्धा आता तीन युसेज आपण पाहूया. एक आपण पाहिलेलं आहे कंटिन्युअसचा वरतीच बालकः सेवमानः अस्ति. दुसरा आपण पाहूया विशेषण. काय आहे दुसरा विशेषण. विशेषण म्हणून पण तो वापरला जातो. विशेषण. विशेषण बघा. रामः बालकं पश्यति. हे सोपं वाक्य आहे का. ह्याच्यामध्ये काय नाही कळलं असं काय आहे का. बालकः रामं पश्यति. बोला. हो सोपं आहे सर सोपं आहे. मग आता मला म्हणायचं राम नुसतं बालकाला पाहत नाहीये. जो यजन पूजन करतोय त्याला पाहतोय. आता यज धातू हा आत्मनेपदातला आहे म्हणून त्याला काय होणार शानच प्रत्यय लागणार. यज शानच काय शिल्लक राहतो मान. मग काय झालं यजमान. रामः यजमानं बालकं पश्यति. राम जो मुलगा यजमान झालेला आहे त्याला पाहतो. अजून एक वाक्य. अ हम्म. वर्धमानः ऐका. वर्धमानः वृक्षः सहसा पतति. म्हणजे वाढत असलेला वृक्ष. आता वृक्षाचं काय झालं हे विशेषण झालं. पूजा करत असलेला बालक. मग बालकाचं विशेषण काय झालं पूजा करत असणे झालं. मग आता हे काय होतं यजमान हे तीनही म्हणजे लिंगांमध्ये हम्म सातही विभक्त्यांमध्ये होतं. है ना. हो यजमान बालकापासून अ, तूप घेऊन ये. यजमान बालकापासून. मग आता यजमानला कुठली विभक्ती लागली. यजमानला कुठलं विशेषण लागलं किंवा सॉरी बालकाला कुठलं विशेषण लागलं यजमान.
बालक जो की यजमान आहे त्याच्याकडून काय घेऊन ये? तूप घेऊन ये. सांगायचं काय आहे? हा जो शब्द आहे, जो शानच प्रत्यय झालेला आहे, तो काय होतो? सातही विभक्त्यांमध्ये चालतो, तीनही लिंगांमध्ये चालतो. तेवढं काय आपण आता चालू शकत नाही. शेवटचं की दोन क्रिया, म्हणजे एक दोन क्रिया होतात. युगपत वेळीच एकाच वेळी दोन क्रिया होतात. पण याच्यामध्ये काय असतो? कर्ता मात्र सारखा असतो. जो जातोय तोच हसतोय, जो जातोय हम्म. तोच नमस्कार करतोय. पण आपण वरती जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये काय दोन वेगवेगळे कर्ते असतात बघा. दोन क्रिया होतात. रामः यजमानः अर्चति. अर्चति. राम जो की यजनशील आहे, त्याचं यजन चालू आहे, ते करत असताना तो काय करतोय अजून? अर्चना करतोय. किंवा असं म्हणू शकतो, राम यजनशील गायती. म्हणजे यजन करता करताच काय करतो तो? गायला लागतो. मग राम प्रथमा विभक्ती एक वचन म्हणून यजमान सुद्धा प्रथमा विभक्ती एक वचन. सीता वर्धमाना जीवती. जगते. सीता वाढत असताना, वाढण्याची क्रिया होते, त्याच्याबरोबर जगण्याची क्रिया होत आहे. सीता वाढत असताना जगते. मोठी होत असताना जगते. जगणं खूप महत्वाचं आहे. सीता. मित्रम सहमानः क्रंदती. आता तो सह ते सह शब्द सहन करणे या अर्थामध्ये. मग जो मित्र आहे तो सहन सुद्धा करतो आणि रडतो सुद्धा. म्हणजे सहन करत असताना रडतो. म्हणजे एक क्रिया चालूच आहे, त्याच्याबरोबर लगेच हम्म. दुसरी क्रिया पण चालू होते. त्यावेळी आपण शत्रू किंवा शानच प्रत्यय वापरतो. एकदा पुन्हा बघा. नदी शब्दासारखे आपल्याला शब्द या पाठामध्ये त्यांनी दिलेले आहेत, फार उशिरा दिलेले आहेत. मग नदी नद्यो नद्य नदीम नद्यो नदी नद्या नदीभ्याम नदीभिः नद्ये नदीभ्याम नदीभ्यः नद्याः नदीभ्याम नदीभ्यः नद्याः नद्यो नदीनां नद्यां नद्यो नदीषु हे नदे हे नदी हे नद्यो हे नद्यः. असं जर पाठ असेल तर हे सगळे शब्द आपल्याला हळूहळू सोपे जातील. त्यातले आपल्या बरेचसे माहितीचे आहेत. यदी शब्दाचा अर्थ होतो जर. यदी तरी एकत्र येत असतं. चेत नो चेत, जर नाही तर. जर पैसे असतील तर खर्च कर, नसतील तर किंवा नाही तर गप्प बस. यतो ही, कारण की. अहम पत्रम लिखामी यतो ही. बरोबर. अहम भारते निवसामी यतो ही, म्हणजे कारण की. कारण की असं जेव्हा सांगायचं तेव्हा. असकृत. सकृत म्हणजे एकदाच. सकृत मोक्षम प्राप्नोमी. एकदाच मोक्ष प्राप्त होतो, परत त्याला मरण नाही, त्याला मरणरहित मोक्ष प्राप्त होतो. सकृत एकदाच. असकृत अनेक वेळा. अनेक वेळा. शिक्षक असकृत पाठ आहे. शिक्षक काय करतो? अनेक वेळा पाठवतो. आणि आपण शानच प्रत्यय पाहिला, अगदी सोपा होता. आत्मनेपदी धातू पाहिजे, परस्मैपदी असेल तर शत्रू प्रत्यय, आणि आत्मनेपदी असेल तर शानच प्रत्यय. कसं काय लावायचं शानच प्रत्यय? फक्त तुम्हाला ते मान लावायचं, शानच काढून मान. मग सेव प्लस शानच, शानच काढला, मान लावला, झाला सेवमान. मग पुल्लिंगामध्ये रामसारखा, स्त्रीलिंगामध्ये रमासारखा, सीतासारखा, आणि नपुंसकलिंगामध्ये वनमसारखा. आणि नंतर आपण पाहिलं की हा जो शानच प्रत्यय आहे, जसं शत्रू प्रत्यय कंटिन्युअस टेन्स म्हणून पण आलेला आहे, शत्रू प्रत्यय विशेषण म्हणून सुद्धा आलेला आहे, की शानच प्रत्यय विशेषण म्हणून सुद्धा आलेला आहे, आणि
शानच प्रत्यय दोन क्रिया एका वेळी होत असतील तेव्हाही आलेला आहे. कर्ता मात्र एकच असतो आणि दोन्ही क्रिया होत असतात. रामः यजमानः गायती. राम यजमान करत असताना गातो. यजन करायचं चालूच आहे. ओम इंद्राय स्वाहा इदम न मम हे चालू असतानाच मधीच तो काय गायला लागतो. अशा प्रकारे हा शानच प्रत्यय आपण पाहिला. याची वाक्य जे आहेत ते आपण पुढच्या क्लासमध्ये सोडूया. सातही विभक्त्यांमध्ये चालतात हे महत्वाचं आहे. म्हणजे बालके सेवमाने सेवा करणाऱ्या बालकामध्ये सप्तमी असल्यानंतर आतमध्ये ठाई. बघा तसं सगळ्या लिंगांचं सेवमानः अस्ति, सेवमानः भविष्यति असं सुद्धा होतं. ठीक आहे. सेवमानः अस्ति, आसीत, भविष्यति तिन्ही होतं. आपण हे शत्रू प्रत्ययामध्ये विस्ताराने पाहिलेलं आहे. तसंच हे आहे. पाहिजे तर 3 वाक्य इथे लिहितो. कसं आहे बघा. रामः सेवमानः अस्ति. राम सेवा करत आहे. त्याचंच पुढं काय होणार? राम सेवा करत होता. राम वॉज सर्विंग. रामः सेवमानः आसीत. देन बघा भविष्यति राम हा सेवा रामः सेवमानः भविष्यति. राम करेल सेवा करेल करत असेल. करत कंटिन्युअस असेल. टेन्स. राम हम्म. सेवा करत होता आणि राम सेवा करत आहे. करत अशा आहे. प्रकारे तो एक कंटिन्युअस टेन्स, दुसरी गोष्ट विशेषण म्हणून वापरला जाऊ शकतो आणि तिसरी गोष्ट दोन्ही क्रिया एक क्रिया होत असताना लगेच दुसरी क्रिया होत असेल तर काय होतं? शाणच प्रत्यय लागतो. शत्रू शानच हे एकच अर्थाचे आहेत. फक्त आत्मनेपदी असल्यामुळे शानच, परस्मयपदी असल्यामुळे शत्रू असा त्याचा वापर केला जातो. या ठिकाणी आपण थांबूया. ओम शांती शांती शांती. ही काय अडचण असतील तर विचारा.